मुंबईतल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी ऐन वेळेस झालेली ही युती। अगदी भाजपनं सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या सुरात सूर मिसळून सेनेविरोधात घोषणाबाजी केली। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांवरून चांगलाच गदारोळ झाला। खड्ड्यांचं खापर आपल्या डोक्यावर फुटू नये म्हणून भाजपनं सुद्धा इतर पक्षांसोबत सभात्याग केला। गेल्या अनेक महिन्यापासून रस्ता आणि रस्त्याचे खड्डे बद्दल आम्ही लोक चर्चा करत आहोत आणि परंतु याचे योग्य उत्तर सत्ताधारी देत नाहीये आणि याच्यामध्ये सुद्धा कुठे न कुठे कॉन्ट्रॅक्टर आणि सत्ताधारी शिवसेना यांची कुठेतरी लागवग आहे आणि हे त्याच्यामुळे मुंबईचे रस्त्यावरील खडे पडतात, कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही, अगदी स्पष्टपणे समोर आलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना आणि महापालिका प्रशासनाला मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी खड्डे बुजवा असे निदर्शन देत असताना त्यांना जर पडली असेल की ते भ्रष्ट अधिकारी आणि इतर लोकांची बाजू घेणार तर ती बाजू भारतीय जनता पक्ष एक मुंबईकर म्हणून कधीच खपवून घेणार नाही आणि त्यामुळे हा सभात्याग आम्ही केला। मात्र मनसेनं भाजपचा हा डाव हाणून पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। आज आम्ही कुठलीच आतुरमत्तर उत्तर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो। आम्ही शिवसेनेलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला आमच्याबरोबर की तुम्ही बरोबर या, नगरसेवक म्हणून बरोबर या, मुंबईकर म्हणून बरोबर या, पण शिवसेना आली नाही। आजही ते प्रशासनाला पाठी घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्यामुळे आम्ही आज सभात्याग केला आणि भारतीय जनता पक्षानेही आज आमच्याबरोबर जरी सभात्याग केला असला तरी रस्ते मधले जे खड्डे त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाची सुद्धा तेवढीच आहे। मुंबईत फक्त 35 खड्डे असल्याचा दावा करून मुंबई महापालिका प्रशासनानं स्वतःचं हसं करून घेतलंय, कारण मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे हे हजारोंच्या घरात आहेत। सोमवारी जे मार्गावर खड्ड्यामुळे 21 वर्षीय रिजवान खानचा मृत्यू झाला। रिजवान शेख की जो जान गई है उसकी जिम्मेदार जो है वो बीजेपी है, शिवसेना है। मैं इसलिए ये कह रहा हूँ क्योंकि पिछले ही हफ्ते वकारुन्निसा अंसारी ने मैंने चिल्ला चिल्ला के कहा था कि मुंबई के अंदर इतने खड्डे, खास तौर से जे मार्ग का नाम लेके मैंने कहा था कि यहाँ पर खड्डे हैं, यहाँ पर स्पीड ब्रेकर बन गए, वो खड्डे बनते बनते। गेल्या 5 वर्षात शिवसेनेला मुंबईतले खड्डे बुजवता आले नाहीत, त्यामुळे आयुक्तांना पुढे करून शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे। अधिकाऱ्याला कळलं पाहिजे की रस्त्यावर किती खड्डे पडले आणि किती तातडीने भरले गेले पाहिजे, हे अधिकाऱ्यांनी करून घ्यायला पाहिजे होतं। प्रशासन का काम करत नाहीये मला कळत नाहीये आणि कमिशनर कम्प्लिटली सीएमच्या अखत्यारीत येतात, मग कमिशनर ऐकत नाहीयेत म्हणून हे वॉकआउट करून गेले का मीटिंग, असं कुठेतरी वाटायला लागलेलं आहे। खड्डे पर्यटन मुंबईकरांना दरवर्षीच्या पावसाळ्यात मुंबई महापालिकेकडून अगदी फुकटात मिळणारी ही सुविधा ती दरवर्षीच मिळते, त्यामुळे मुंबईकरांचं त्याचं कौतुक नाही। पण आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत, दरवर्षी खड्ड्यातूनच चालायची सवय झालेल्या मुंबईकरांनी आपल्यालाच खड्ड्यात पडू नये या भीतीने आता सेना आणि भाजप हे एकमेकांसमोर याच खड्ड्यांच्या मैदानात उतरले आणि त्यांनी शस्त्र देखील खड्ड्यांच्याच मुद्द्याचं उगारलेलं आहे। खड्डे पर्यटन काय मुंबईकरांना दरवर्षी होतच राहील, पण यंदाच्या वर्षी खड्ड्यांवरची ही खडाजंगी पाहायला विसरू नका। कॅमेरामन अरविंद सह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।